बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरोगोज्ज्वलं शान्तं नादिविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मैदेशनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयोपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अनिरुद्धानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजपासून हे जे आपलं नवीन चॅनल सुरू होत आहे हे नरसी नामदेवच्या नावाने आहे। वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि नरसी, तर त्याचा थोडक्यात आपण पहिले नरसीचं महत्त्व समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न करूया। 1905 साली महाराजांचा 15वा चातुर्मास हा नरसी नामदेव या ठिकाणी होता आणि त्याच काळामध्ये चातुर्मासाच्या कालखंडामध्ये स्वामी महाराज नरसीला होते आणि त्याच वेळी नरसोबाची वाडी या ठिकाणी पालखीच्या वेळेला गुंडू खोंबारे या नावाचा जो महाराजांचा भक्त होता त्याच्या हातून प्रमाद घडला व त्या ठिकाणी दत्त भगवान पालखीतून खाली आले। तो प्रमाद घडला आणि मग त्यावेळेला नरसीचे सगळे लोक त्या ठिकाणी घाबरले। वाडीचे लोक घाबरायला लागले की आता प्रमाद घडला, काय होईल आता आणि काय करायचं, उपाय काय। आणि याच्यावर उपाय सांगणारे एकच, ते म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज। ते तर इथे नाहीत, मग करायचं काय। मग वाडीची मंडळी महाराजांच्या शोधार्थ बाहेर पडली व कुठे महाराज आहेत याचा शोध घ्यायला लागले। येता येता धुंडत परळी मार्गे त्यांना समजलं की स्वामी महाराज नरसीला स्वामींचा चातुर्मास चालू आहे आणि ही सगळी पुजारी मंडळी वाडीची नरसी नामदेव या ठिकाणी आली आणि सगळी मंडळी आली। महाराज त्या ठिकाणी बसलेले होते आणि महाराजांना पूर्ण वृत्तांत कथन केला की असा असा प्रमाद घडलेला। स्वामी महाराज आता तुम्हीच आहे, काय करायचं तुम्ही सांगा। स्वामी महाराजांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं, डोळे बंद केले आणि ध्यान लावून त्या ठिकाणी ते बघायला लागले की आता, कारण स्वामींचं वैशिष्ट्य होतं की त्यांना गुरुमूर्ती म्हणत होते। आपणही म्हणतो आजही आहे, प्रत्यक्ष दत्ताशी संवाद साधायचे ते। आणि जसे डोळे लावले तसे क्रोधायमान दत्तगुरु त्यांच्यासमोर यायला लागले। ऐकायच्या स्थितीत नाही आहे, क्रोधायमान वृत्तांत कथन काय चालू आहे हे। मी तुला सांगितलं होतं की हे नरसीचे वाडीचे पुजारी कसे वागतात, जे नको ते पदार्थ माझ्या पादुकांवर घालतात, मला त्याचा त्रास होतो। उकळीचं गरम पाणी टाकतात, चटके बसतात, तू नियम घालून दिले पण कोणी पाळत नाही। आता एवढा मोठा प्रमाद घालला, आता या पुजाऱ्यांना माफी नाही। काहीच करून ऐकेना, यांना माफी नाही। यांना बऱ्याच वेळा सांगून जर हे तुझंही ऐकत नसतील तर माफी नाही, कशाकरता माफी द्यायची। आणि त्यावेळेला अतिशय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज समजायला की आता यांना शांत करायचं कसं। त्याच ध्यानमग्न अवस्थेत महाराजांना अतिशय त्या ठिकाणी, कारण स्वामी महाराज भक्ताभिमानी होते, भक्तांचा फार अभिमान होता त्यांना। तसे दत्तगुरूसुद्धा भक्ताभिमानी आहेत आणि एक शिष्य आपल्याला सांगतोय की हे करायचं आणि त्यावेळेला कसंही करून दत्तगुरू ऐकत नाही म्हटल्यानंतर महाराजांच्या आतून, पोटातून म्हणा, हृदयातून म्हणा, जे प्रस्फुटित झालं तिचं नाव आहे करुणा त्रिपदी। करुणा त्रिपदी ही लिहिलेली नाही आहे, ती प्रस्फुटित झाली, आतून बाहेर आली आणि एक एक वाक्य त्याच्यातलं बाहेर पडायला लागलं। आणि मग ते 3 पद आहेत त्यांचा त्या ठिकाणी ते 3 पद अवतीर्ण झाले। त्यातलं पहिलं पद आहे, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता। दुसरं पद आहे, श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता। आणि तिसरं जे पद आहे,
ते आहे जय करुणाघन निज जनजीवन अनुसूयानंदन पाही जनार्दन जय करुणाघन. हे 3 पद आहेत आणि त्या 3 पद झाल्यानंतर क्रोधायमान दत्तगुरू त्या ठिकाणी शांत झालेले आहेत. पुन्हा समजून सांगून दत्तगुरूंनी महाराजांना सांगितलं, सूचना दिल्या आणि हे 3 पदांचा जो जन्म आहे हा नरसी नामदेवच्या चातुर्मासातला आहे, की ज्याला आपण जसं संस्कृतमध्ये दत्तमाला मंत्र आहे तसा प्राकृतमध्ये सुद्धा ही त्रिपदी म्हणजे दत्त संप्रदायातली सगळ्यात मोठी मंत्रमाला आहे. प्राकृतामध्ये असलेला माला मंत्र दत्तमाला मंत्राच्या इतकाच तो स्ट्रॉंग आहे आणि तितकाच फलदायी आहे असे या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाराजांनी चंपू प्रकारातलं सुद्धा एक काव्य लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे दत्तचंपू. म्हणजे करुणा त्रिपदी ही प्रस्फुटित झालेली आहे, ती महाराजांच्या हृदयातून मुखातून ती बाहेर पडली. पण दत्तचंपू हा त्या ठिकाणी लिहिलेला आहे महाराजांनी. असं या चॅनलच्या निमित्ताने. आणि नरसीचं महात्म्य काय सांगावं तुम्हाला महाराज, की नरसीला चातुर्मास झाला आणि सर्व भक्त आत्मविभोर झाले, की आता महाराज चातुर्मास झाल्यावर चालले, महाराज तुम्ही पुन्हा या, तुम्ही पाहिजे इथे, तुमचं स्थान पाहिजे. तर महाराजांनी सुद्धा त्यांना वचन दिलं, जरूर येईल, मी नक्की येईल तुमच्याकडे. आणि स्वामी महाराज पुन्हा आले आणि त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी 1909 साली माघ वद्य त्रयोदशीला स्वहस्ते दत्तयंत्रावर श्री दत्त पादुकांची स्थापना केलेली आहे. ते ऊर्जास्थान आहे आणि आजही त्या ठिकाणी स्वामी महाराज प्रत्यक्ष आहेत. अनुभव घ्या. अतिशय पवित्र आणि सर्व भक्तांनी